11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफ. पहा यादीत तुमचे नाव आहे का? महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने 596 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नमस्कार, टेक आयकॉन या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवनवीन योजना आणि माहितीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. नुकसान भरपाईची व्यवस्था. राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीचा अवलंब केला आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्याला कमाल 3 एकर जमिनीच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. प्रभावित जिल्हे आणि नुकसानीचे स्वरूप. या योजनेअंतर्गत अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण, प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे नुकसान यांचा सखोल अभ्यास करून ही निवड करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले, तर काहींच्या पिकांचे 80% नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे अत्यंत कठीण झाले होते. दीर्घकालीन उपाययोजनांची गरज. तात्पुरत्या स्वरूपाची ही मदत महत्त्वाची असली तरी हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे अशा समस्या भविष्यात वारंवार उद्भवू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना करण्याची निकड आहे. यामध्ये पुढील महत्त्वाच्या बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे. लाभार्थी यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी. बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. मिळालेल्या नुकसान भरपाईचा योग्य वापर करावा. रकमेचा उपयोग शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी करावा. पुढील हंगामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्यांनी भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपल्या पिकाचा विमा उतरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळणार असला तरी दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःला सक्षम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या उमेदीने शेतीला सुरुवात करता येईल. मात्र यासोबतच शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्र येऊन दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक मदत ही एक सुरुवात आहे, परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी आणि शेतीला समृद्ध करण्यासाठी अधिक व्यापक दृष्टिकोनातून उपाययोजना आखणे काळाची गरज आहे.